चला नमस्कार. हिंगोली जिल्हा पोलीस पाटील संदर्भामध्ये महत्त्वाची अपडेट. तुम्हाला पोलीस पाटीलमध्ये फॉर्म भरायचा असेल तर 12 तारखेला फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. शेवट तारीख आहे 12 जानेवारी ते 26 जानेवारी फॉर्मची तारीख आहे. एक्झाम तुमची 8 फेब्रुवारी होणार आहे. 8 फेब्रुवारीला एक्झाम असणार आहे. हिंगोली जिल्ह्याची एकाच दिवशी एकाच ठिकाणी सगळ्यांची जिल्ह्याच्या ठिकाणी होणार आहे. पेपर ABCD टाईप असणार आहे. तुम्हाला पोलीस पाटील भरतीचा पॅटर्न कसा आहे तर लक्षात ठेवा. 80 मार्काची लेखी असते, 20 मार्काचा इंटरव्ह्यू असतो. ह्या दोन्हीचं 100 मार्कात तुमचं सिलेक्शन होतं. आपली पोलीस पाटील भरतीची बॅच सुरू झाली. 990 रुपये फीस आहे. हा लोगो आहे मराठी श्री अकॅडमी टाका, असा लोगो दिसेल. ॲप डाउनलोड करून घ्या किंवा हा तुम्हाला नंबर दिसतोय 95 52 62 95 63 या नंबरवर व्हॉट्सअपला हाय पाठवा. आपलं ॲपचं लिंक पाठवली जाईल. ॲप डाउनलोड करून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, चालू घडामोडी असेल आणि संपूर्ण माहिती तुमची त्यामध्ये असणार आहे. पोलीस पाटीलला पगार किती आहे तर 15,000 सुरुवातीला पोलीस पाटीलला पगार आहे. आता औंढा, नागनाथ आणि कळमनुरी या तालुक्यातली काही गावं ज्यांचं आरक्षण अनेक जणांना माहिती नव्हतं तर लक्षात ठेवा, हे गावं तुमचं आरक्षित आहे. कुठल्या गावाला कुठल्या खासचं आरक्षण आहे सुटले ते पण बघूया. बॅच जॉईन करायची तर लवकर बॅच जॉईन करून घ्या, नसेल तर हरकत नाही. ओके, चला बघूया आता कळमनुरी आणि औंढा या दोन तालुक्याचे काही जणांना कुठल्या गावचं आरक्षण कुठल्या कास्टसाठी सुटलेलं ही माहिती नव्हतं. त्या संदर्भात घेऊया. तुम्ही जर हिंगोलीचे असतील तर सगळ्या हिंगोलीकरांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या. त्याच्यामध्ये औंढा आणि कळमनुरी हे दोन तालुके आहेत. या दोन तालुक्याच्या हे गाव आहे. इथं बघा तेलंगवाडी नावाचं गाव आहे. हे कोणासाठी आहे तर अनुसूचित जमाती याचा अर्थ ST, अनुसूचित जमाती याचा अर्थ ST साठी हे सुटलेलं आहे. कोणासाठी ST 5 तारखेचा आहे. ओके, आता हे जे गाव आहे ते STच्या महिलांसाठी सुटलेलं. इथं महिला दिलेलं आहे सर्वसाधारण. तेलंगवाडी नावाचं गाव STच्या महिलांसाठी. कुठली STची महिला. त्याच्यानंतर हे आहे बोल्डावाडी नावाचं गाव. हे ST आहे, STच्या सर्वसाधारणसाठी. म्हणजे इथं STचा पुरुषही फॉर्म भरू शकतो, STची महिलाही फॉर्म भरू शकते. पण जिथं महिला आहे तिथं फक्त महिलाच फॉर्म भरतील. त्याच्यानंतर रामवाडी नावाचं गाव आहे. इथं STच्या महिलांसाठी सुटलेलं आहे. त्यानंतर बुरक्याची वाडी नावाचं गाव आहे. हे सुद्धा ST साठी, परंतु ST सर्वसाधारण, महिला पुरुष दोन्ही फॉर्म भरतील. त्यानंतर कवडा नावाचं गाव आहे. हे सुद्धा STच्या सर्वसाधारणसाठी सुटलेलं आहे. आणि आसोलवाडी नावाचं गाव आहे. आसोलवाडी हे सर्वसाधारण. कोणते सर्वसाधारण पण STचे सर्वसाधारण पुरुष किंवा महिला फॉर्म भरतील. त्याच्यानंतर थोडंसं वर घेऊ आपण. अनुसूचित जाती याचा अर्थ SC कास्टसाठी ह्या जागा. आता SC कास्टसाठी पुरुष कुठल्या जागा आहेत, महिला कुठल्या आहेत ते सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहूया. तत्पूर्वी तुम्हाला जर हिंगोलीमध्ये पोलीस पाटील व्हायचं असेल आणि तुमची जागा आरक्षण तुम्हाला माहित असेल तर हा नंबर लक्षात ठेवा. या नंबरला आज आणि आत्ताच 95 52 62 95 63 ला व्हॉट्सअपला हाय करा. आपलं श्री अकॅडमीचं जे काही ॲप आहे त्याची तुम्हाला लिंक पाठवली जाईल. ओके, चल आता बघा अनुसूचित जाती याचा अर्थ SC साठी कोणते आहे. डिग्गी नावाचं गाव आहे. SCच्या महिलांसाठी फक्त SCच्या महिलाच फॉर्म भरतील. त्यानंतर किल्ले वडगाव नावाचं गाव आहे. हे SC सर्वसाधारणसाठी, SC महिला पुरुष दोन्ही फॉर्म भरतील. त्यानंतर तुप्पा नावाचं गाव आहे. हे SCच्या महिला, फक्त महिलाच इथं फॉर्म भरतील. त्यानंतर उमरा नावाचं गाव आहे. इथं सुद्धा महिलांसाठी फक्त SCच्या महिलाच फॉर्म भरतील. त्यानंतर पुयना नावाचं गाव दिलं बरं का, पुयना हे सर्वसाधारण, SC सर्वसाधारण, महिला पुरुष दोन्ही फॉर्म भरतील. देवजना हे सुद्धा सर्वसाधारणसाठी आहे SC. खरवड हे सुद्धा SC सर्वसाधारणसाठी गाव आहे. आणि त्याच्यानंतर कान्हेगाव नावाचं दिलंय, कान्हेगाव. ओके, 8 नंबरचं कान्हेगाव हे सुद्धा SC सर्वसाधारणसाठी आहे. त्यानंतर दाती नावाचं गाव आहे. हे सुद्धा सर्वसाधारण SC साठी आहे. फुटाणा नावाचं गाव सर्वसाधारण SC साठी आहे. हे गाव सर्वसाधारण SC. कांडेली नावाचं गाव हे SCच्या महिलांसाठी, इथं फक्त SCच्या महिलाच फॉर्म भरतील. आणि बॅच अजूनही पोलीस पाटीलची जॉईन नसेल तर आजच आणि आत्ता जॉईन करून घ्या किंवा आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला हाय पाठवून द्या. ओके, आता तुम्ही म्हणता व्हॉट्सअपचा नंबर कुठला आहे तर नंबर दोनदा सांगितला, परत एकदा सांगतो. अनेक जणांना बघा 95 52 62 95 63 हा नंबर आहे. इंग्लिशमध्ये जर पाहिलं असेल तर 9552629563 या नंबर गोविंद नबल सर नावाने सेव्ह करा. व्हॉट्सअपला हाय पाठवा किंवा हिंगोली पोलीस पाटील पाठवा, तुम्हाला लिंक पाठवली जाईल. ओके, आता
विशेष मागास प्रवर्ग, याचा अर्थ विशेष मागास प्रवर्ग म्हणजे कोण, तर एसबीसी कास्टवाले. कुठली कास्ट, एसबीसी. बघा इथे देतो मी एक सेकंड. हा, एसबीसी विशेष मागास प्रवर्ग, याला इंग्रजी म्हणतात एसबीसी, स्पेशल बॅकवर्ड क्लास. ओके. गाव कुठलं आहे, तर वारंगा फाटा नावाचं गाव. वारंगा फाटा हे एसबीसीच्या महिलांसाठी राखीव आहे, फक्त महिलाच फॉर्म भरतील. त्यानंतर इथं डोंगरकडा नावाचं गाव आहे. डोंगरकडा. डोंगरकडा कोण आहे, सर्वसाधारण पोलीस चौकी असल्या कारणाने पद भरता येत नाही. सर्वसाधारण आहे, पोलीस चौकी असल्या कारणाने पद भरता येत नाही असं दिलेलं आहे तिथं डोंगरकड्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर डोंगरगाव पूल नावाचं गाव आहे, हे सर्वसाधारणसाठी. कुठले सर्वसाधारण, तर एसबीसी सर्वसाधारण. एसबीसीची महिला पुरुष दोन्ही फॉर्म भरतील. त्यानंतर पुढे येऊया थोडस, विमुक्त जाती म्हणजे विजयवाले जे कुठले असतील, विजय विमुक्त जाती याचा अर्थ विजयवाल्यांसाठी कुठले गाव आहे, तर बघा रामेश्वर तांडा नावाचं गाव आहे, महिलांसाठी राखीव ठेवलंय. पोलीस चौकी असल्या कारणाने पद भरता येत नाही असं दिलंय, आणि तो समोर महिला दिलेला आहे. आता त्या ठिकाणी फॉर्म भरताना कळेल आपल्याला 12 तारखेला काय या संदर्भात आहे. रामेश्वर तांडा महिलांसाठी दिलंय, आणि पोलीस चौकी असल्याने हे पद भरता येत नाही असं त्यांनी सांगितलंय. ओके. त्यानंतर झुंझुनवाडी नावाचं गाव आहे, हे सर्वसाधारणसाठी आहे. कुठल्या, तर विजयसाठी. विजय या कास्टचा मेल असेल म्हणजे पुरुष असेल, किंवा फिमेल असेल किंवा महिला असेल, दोन्ही या झुंझुनवाडीला फॉर्म भरू शकतात विजयवाले. ओके. त्यानंतर पुढचं घेऊया थोडस. बघा भटक्या जमाती. ओके. म्हणजे एनटीबी वाल्यांसाठी आहे. आराटी नावाचं गाव आहे, सर्वसाधारण एनटीबी ला गेलेलं आहे. त्यानंतर बुलढा नावाचं गाव आहे, हे एनटीबीच्या महिलांसाठी. कुठलं नाव, बुलढा नावाचं गाव आहे. थोडं मोठं करतो झूम. बुलढा. सर्वसाधारण कोणाला, तर सर्वसाधारण एनटीबीच्या महिलांना. बुलढा महिलांसाठी आहे, आणि आराटीना सर्वसाधारणसाठी आहे. ओके. चला येते काय प्रॉब्लेम आहे, सगळ्यांना दिसतं. या चला. ओके चलो आ जाओ. बघा इथं जर पाहिलं असेल तुम्ही, लक्षात ठेवा हरवाडी नावाचं गाव आहे. आता हे कोणासाठी आहे, तर एनटीसी साठी आहे. कोणासाठी, तर एनटीसी साठी ते गाव आहे. हराटी नावाचं गाव आहे एनटीसी साठी. ओके. चला एक सेकंड. हा सॉरी, हरवाडी नावाचं गाव आहे बरं का, थोडंसं टेक्निकल इश्यू झालता. हा, भटक्या जमाती क म्हणजे एनटीसी साठी. एनटीसी वाले जे कुठले असतील त्याच्यासाठी हरवाडी नावाचं गाव आहे. तर फक्त एनटीसी महिलाच इथं फॉर्म भरतील. त्यानंतर इथं टाकळी का म्हणून दिलं बरं का. टाकळी का हे सर्वसाधारण एनटीसीचा पुरुष असेल किंवा एनटीसीची महिला असेल, हे दोघेही फॉर्म भरू शकता. त्यानंतर सावंगी आणि पुढं भू दिलेला आहे. ठीक आहे, सावंगी भू म्हणून दिलेला आहे, हे महिलांसाठी. फक्त एनटीसीच्या महिला सुद्धा फॉर्म भरतील. त्यानंतर पावनमारी नावाचं गाव दिले. पावनमारी सर्वसाधारण एनटीसी सर्वसाधारण महिला पुरुष दोन्ही फॉर्म भरतील. एनटीसी झाले. हा, आता भटक्या जमाती ड म्हणजे एनटीटी साठी आहे. एनटीटीचं गाव कुठलं आहे, तर काय नाव दिले, एक्सप्लेन थोडंसं झूम छोटं करतो ना. हा, धार धावंडा नावाचं गाव आहे दिले बरं का, ते व्यवस्थित ओळखू ना. धार धावंडा नावाचं गाव दिले, हे एनटीटीच्या सर्वसाधारणसाठी. म्हणजे इथं धार धावंडा म्हणजे एनटीटी वाले पुरुष असेल किंवा महिला असेल दोन्ही फॉर्म भरतील. त्याच्यानंतर थोडंसं वर येऊया. इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी साठी जागा आहे. आता ओबीसीचे कोणकोणते गाव आहेत बघा. तिथं ओबीसी महिला असेल पुरुष असेल फॉर्म भरू शकतात. तर लक्षात ठेवा. वारांगा तांडा असेल बहुतेक. हा, इथं काय दिले त्यांनी, वारांगा दिले आणि त दिले, बहुतेक तांडा नाव असेल. बघा तुम्हाला गावाला असेल त्यांच्या लक्षात असेल. हे सर्वसाधारणसाठी आहे. कोणाचं, इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी सर्वसाधारणसाठी आहे. त्यानंतर सालेगाव नावाचं गाव आहे, फक्त महिलांसाठी, फिमेल ओबीसी फिमेल साठी आहे. मसोडा नाव सर्वसाधारणसाठी आहे, ओबीसी महिला पुरुष दोन्ही फॉर्म भरतील. पेठ वडगाव नावाचं गाव आहे, इथं सुद्धा सर्वसाधारण महिला पुरुष फॉर्म भरतील. चुंचा नावाचं गाव आहे, इथं सुद्धा हे महिलांसाठी राखीव आहे. चुंचा इथं फक्त ओबीसीच्या महिलाच फॉर्म भरतील. त्यानंतर तोंडापूर आहे, महिलांसाठी आहे, ओबीसीच्या महिला फॉर्म भरतील. वाकुडी नावाचं गाव आहे, इथं ओबीसी पुरुष असेल महिला दोन्ही फॉर्म भरतील. त्यानंतर कळमनुरी आहे, सर्वसाधारण पोलीस स्टेशन असल्या कारणाने पद भरता येणार नाही. ओके, कळमनुरी सर्वसाधारणसाठी. सापळी नावाचं गाव आहे, सर्वसाधारणसाठी आहे. म्हणजे सर्वसाधारण कुठले, तर ओबीसी सर्वसाधारण. त्यानंतर कृष्णापूर
तो सेवाळा नावाचं गाव आहे. ओबीसी सर्वसाधारण. सर्वसाधारण हा शब्द आहे, याचा अर्थ त्या कास्टचा पुरुष फॉर्म भरू शकतो, त्या कास्टची महिलाही फॉर्म भरू शकते. डिग्रस तर कोंडूर नावाचं गाव आहे, सर्वसाधारण ओबीसी साठी आहे. आता एससीबीसी साठी, एससीबीसी मध्ये कोणतं मराठा समाज जो आहे, हा सगळा मराठा समाज सध्या एससीबीसी मध्ये येतोय. जे कुणबी नाहीत ते सगळे एससीबीसी मध्ये सध्याच्याला येतात. आता सालापूर नावाचं गाव आहे, कोणासाठी आहे सालापूर, तर एससीबीसी बघतोय आपण. एससीबीसी सर्वसाधारण म्हणजे इथं एससीबीचा पुरुष असेल तरी फॉर्म भरता येतो, एससीबीसीचा पुरुष फॉर्म भरतो आणि महिला दोघंही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. परंतु वसफळ नावाचं गाव आहे, हे महिलांसाठी राखीव ठेवलंय. इथं फक्त एससीबीसीच्या महिलाच फॉर्म भरतील, पुरुषांना फॉर्म भरता येत नाही. साळवा नावाचं गाव सर्वसाधारण आहे, म्हणजे पुरुष महिला दोघं फॉर्म भरतील. चिखली नावाचं गाव आहे सर्वसाधारण, पुरुष महिला दोघंही फॉर्म भरतील. त्यानंतर बेलमंडळ नावाचं गाव आहे, महिलांसाठी स्पेशल आहे, फक्त महिलाच फॉर्म भरतील. वरती घेऊया, आडा नावाचं गाव आहे, महिलाच फॉर्म भरतील. आणि नौखा नावाचं गाव आहे, हे सर्वसाधारण. एससीबीसीच्या महिला फॉर्म भरतील इथं नौख्याला, आणि एससीबीसीच्या पुरुषही फॉर्म भरतील. गिरामवाडी नावाचं गाव आहे, सर्वसाधारणसाठी महिला पुरुष दोघंही फॉर्म भरतील. त्यानंतर रेडगाव नावाचं आहे, सर्वसाधारण एससीबीसीच्या महिला असतील किंवा पुरुष असतील दोघंही त्या ठिकाणी फॉर्म भरतील. ठीक आहे, एससीबीसी झालेलं आहे. आता ईडब्ल्यूएस मध्ये, ईडब्ल्यूएस मध्ये बघा, मोरवाडी नावाचं गाव आहे, सर्वसाधारण ईडब्ल्यू साठी आहे. वरुड नावाचं गाव महिला ईडब्ल्यूएस, घोळवा महिला ईडब्ल्यूएस, बिबगव्हाण सर्वसाधारण ईडब्ल्यू साठी आहे. चिंचोडी सर्वसाधारण ईडब्ल्यूएस, रुपूर सर्वसाधारण ईडब्ल्यू साठी आहे. मोरवड हे महिलांसाठी राखीव आहे ईडब्ल्यूएस. निमटोक ईडब्ल्यूएस सर्वसाधारणसाठी. पारडी ईडब्ल्यूएस सर्वसाधारणसाठी आहे. त्यानंतर इकडे बघा, आरक्षित पदे तेच वरच घेतलेलं आहे. पोलीस पाटील पदभरती एकदा गावनी आरक्षण सोडत दिलेलं आहे. आरक्षित आता सर्वसाधारणसाठी दिले तुम्हाला. हे सगळे गाव आता सर्वसाधारणसाठी, महिला सर्वसाधारणसाठी कुठले ते डिटेल दिले. हे ओपनसाठी, इथं सगळे कास्टवाले फॉर्म भरतील. कोणकोणते गाव आहेत तसे, तर सिंदगी नावाचं गाव आहे, हे सर्वसाधारणसाठी. इथं सगळ्या कास्टची महिला असतील पुरुष असतील कोणी फॉर्म भरू शकतो. त्यानंतर माळेगाव नावाचं गाव आहे, इथं सुद्धा सर्वसाधारण सगळे फॉर्म भरतील. त्यानंतर तरोडा नावाचं गाव आहे, सर्वसाधारण फॉर्म भरतील सगळ्या कास्ट, ऑल कास्टचे पुरुष असतील महिला असतील सगळे जागा फॉर्म भरतील सर्वसाधारणसाठी. त्याच्यानंतर नांदापूर नावाचं गाव आहे, सर्वसाधारण. एडसी नावाचं गाव आहे, सर्वसाधारणसाठी आहे. भाटेगाव आहे, हे सुद्धा सर्वसाधारण म्हणजे ओपनसाठी आहे. आखाडा बाळापूर नावाचं गाव सर्वसाधारणसाठी आहे, पण इन दिले पुढे पोलीस स्टेशन असल्या कारणे पद भरता येणार नाही असं दिलंय. आता 12 तारखेला आपल्याला कळून जाईल फॉर्म भरताच्या वेळेस काय आहे त्या गावची कंडिशन. आसोला नावाचं गाव आहे, ओपनसाठी आहे. जापनाथ ओपनसाठी आहे. मुंडळ महिलांसाठी आहे, इथं फक्त महिला फॉर्म भरतील. ठीक आहे, मुंडळ महिला म्हणजे कुठल्या, ऑल कास्टच्या महिला फॉर्म भरतील. इहेळेगाव तुकाराम नावाचं गाव आहे, सर्वसाधारणसाठी आहे. हातमाली आहे, ओपनसाठी आहे सर्वसाधारण. गांगापूर नावाचं गाव आहे, फक्त महिलांसाठी आहे, इथं फक्त महिला भरतील, कुठल्याही कास्टच्या महिला, ऑल महिला. डिग्रस बुद्रुक दिलेला आहे, सर्वसाधारण ओपनसाठी आहे. गारोळ्याची वाडी आहे, महिलांसाठी राखीव आहे, कुठल्याही कास्टच्या महिला फॉर्म भरतील. टोहा नावाचं गाव आहे, महिलांसाठी राखीव आहे, एनी सर्वसाधारण महिला. गुंडलवाडी नावाचं गाव सर्वसाधारणसाठी ओपनसाठी सगळे फॉर्म भरतील. गोळ बाजार नावाचं महिलांसाठी, जिथं महिला दिलं इथं सगळ्या ऑल कास्टच्या महिला फॉर्म भरतील. जिथं सर्वसाधारण दिलंय इथं सगळे कास्टचे फॉर्म भरतील. त्यानंतर उमदरावाडी नावाचं गाव आहे, सर्वसाधारणसाठी आहे. मग आहे महारी बुद्रुक नावाचं गाव, महिलांसाठी राखीव आहे, सगळ्या कास्टच्या महिला फॉर्म भरतील. वाई नावाचं गाव ओपनसाठी आहे. बाबळी नावाचं गाव ओपनसाठी आहे. महालिंगी नावाचं गाव ओपन महिलांसाठी आहे. जामगव्हाण ओपनसाठी आहे. खापरखेडा महिलांसाठी स्पेशल आहे. बोथी नावाचं गाव ओपनसाठी सुटलेलं आहे. त्यानंतर दाभाडी नावाचं गाव हे सुद्धा ओपनला सुटलेलं आहे. आणि म्हैसगव्हाण नावाचं गाव हे महिलांसाठी सुटलेलं आहे, फक्त इथं महिला फॉर्म भरतील. तुम्ही अजूनही आपली बॅच जॉईन नसेल केली तर लवकरात लवकर आणि आजच बॅच जॉईन करून घ्या. लक्षात ठेवा, नंबर तुम्हाला वारंवार सांगितलेला आहे. तुम्हाला नंबर परत एकदा सांगतोय, त्या नंबरला तुम्हाला संपर्क करायचा आहे व्हॉट्सअपला, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे, त्याची लिंक दिलेली आहे. हा नंबर सुद्धा लक्षात ठेवा. ओके, बघा काय नंबर आहे तर 95 52 62 95 63 हा नंबर आहे. हा नंबर तुम्ही सेव्ह करा गोविंद नवल सर नावाने. मला व्हॉट्सअपला हाय पाठवा.
आपलं श्री अकॅडमीचं जे ॲप आहे त्याची तुम्हाला लिंक पाठवली जाईल. ॲप डाउनलोड करून घ्यायचंय. ठीक आहे. हा, तिथं पेड कोर्सेसमध्ये दिलेलं आहे. पेड कोर्सेस जो आहे त्या पेड कोर्सेसमध्ये जायचं. असं तुम्हाला बॅनर दिसेल. तिथून फी परचेस करायची, व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा. बॅचमध्ये सगळा सिलेबस घेणार आहे. त्यासोबत आजपर्यंत ज्या कुठल्या जिल्ह्याच्या पोलीस पाटील भरती प्रश्नपत्रिका झाल्या असतील तुम्हाला सगळ्या सोडून दिल्या जातील. हा आपला तुम्हाला नंबर दिलेला आहे 9552 62 95 63 या नंबरला तुम्हाला संपर्क करायचा आहे. व्हॉट्सअपला हाय पाठवा. ठीक आहे. हिंगोली जिल्हा पोलीस पाटील हे जे दिसतंय तुम्हाला बॅनर, या बॅनरचे आपलं ॲप आहे हे. अशा प्रकारे तुम्हाला पाठवून जाईल लिंक. ॲप डाउनलोड करून घ्या, तिथून फी परचेस करा. ओके. काही प्रश्न असतील तर आपल्या नंबरवर तुम्ही संपर्क सुद्धा करू शकतात. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, त्यामुळे डिस्क्रिप्शन लिंक दिली, तो जॉईन करा. चॅनलला नवीन आहेत यूट्यूबला तर ते अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल सबस्क्राईब करा. आपला फेसबुक सुद्धा फॉलो करा. ठीक आहे. थांबतो.